आज धारावे ग्रामस्थांच्या नावे ही ब्रिटिशकालीन जागा त्या काळामध्ये धारावे ग्रामस्थांच्या ग्रामदेवतेसाठी राखीव आहे आणि त्या जागेवर आज 4 वर्षापासून अतिक्रमण होते। 2 वेळा महानगरपालिकेने 2 वेळा सिडको कडून कारवाई होऊन ते अतिक्रमण तुटलेलं आहे। तरी पण हे भूदांडगे जे भूमाफिया आहेत त्यांनी ह्या सिडको असेल किंवा महानगरपालिका असेल त्यांना हाताशी धरून त्यांच्याशी आर्थिक व्यवहार करून ही अतिक्रमण त्यांनी चालू ठेवलेलं आहे। आज त्यांची एवढी मुजोरी आहे की पडलेलं अतिक्रमण पुन्हा ह्या आचारसंहिता होती निवडणूक काळामध्ये त्यामध्ये पूर्णपणे बांधलेलं आहे, गाळे रेडी केलेले आहेत म्हणजे। आणि आज सिडको कडून जो स्टे आलेला आहे, स्टे असतानाही न्यायालयाकडून स्टे असतानाही त्यांनी बांधकाम चालू ठेवलेलं आहे। यावरून हे जे सिडकोचे अधिकारी असतील किंवा पालिकेचे अधिकारी असतील ह्यांच्याबरोबर आर्थिक व्यवहार झाल्याचं निष्पन्न होते। आणि आज आम्ही जेव्हा पूर्ण धारावे ग्रामस्थ आज आंदोलन स्थितीमध्ये इथे आज स्टे असतानाही बांधकाम चालू आहे म्हणून इथे जेव्हा आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहे, इथे निवेदनही आमचं स्वीकारण्यात आलेलं नाहीये। फक्त त्यांनी चर्चा केली आणि आम्ही काय करणार आहोत, काय पुढची आमची भूमिका असेल त्याबद्दल त्यांनी फक्त चर्चा केली, परंतु आम्ही जे ग्रामस्थांच्या वतीने जे निवेदन देत आहे ते निवेदनही ते स्वीकारत नाही। 9 जानेवारी पर्यंत स्टे पर्यंत ती जर पूर्ण बिल्डिंग जर रेडी झाली आज तर त्याला निष्कर्षित करण्यात येणार की नाही यात हा प्रश्न ग्रामस्थांना पडलेला आहे। कारण ही एकमेव अशी जागा आहे, कारण सिडको जेव्हा अस्तित्वात आली आणि इथे जेव्हा संपूर्ण प्रकल्प बस्तांच्या ज्या जमिनी घेतल्या गावगावठाणाच्या, त्याच्यात गावगावठाणांमध्ये प्रत्येक गावाला एक खेळाचं मैदान, समाज मंदिर आणि भाजी मार्केट हे देणं त्यांना क्रमप्राप्त होतं। पण असं न करता गावगावठाणाच्याच जागा घेऊन त्यांनाच त्यांच्या ज्या मोकळे भूखंड असतील ते गिळंकृत करण्याचं काम ह्या सिडकोकडून होतंय आणि त्यांना अजूनपर्यंत त्यांनी भाजी मार्केट असेल किंवा समाज मंदिर किंवा खेळाचं मैदान अशा सुविधा दिलेल्या नाहीयेत। आणि त्यासाठी हे ग्रामस्थ भांडत असताना आज त्यांचं फक्त पूर्णपणे म्हणणं ऐकून न घेता आज त्यांनी जे अतिक्रमण चालू आहे त्याच्यावर कारवाई करण्यास ठाम नकार दिलेला आहे जोपर्यंत हा स्टे उठत नाही। आणि त्या स्टे उठायच्या अगोदर जर ही पूर्ण बिल्डिंग तयार झाली तर ह्या जागेचं काय होणार ह्याचंही त्यांनी पूर्ण आम्हाला काही माहिती दिलेली नाहीये। त्याच्यामुळे ह्याच्या पुढे हे संपूर्ण धारावे ग्रामस्थ ह्याच्या पुढे जर ही बिल्डिंग तुटली नाही, अनऑथराइज्ड बांधकाम हे जर तोडण्यात आलं नाही तर संपूर्ण धारावे ग्रामस्थ तिथे अमरण उपोषणाला बसतील। आज आम्ही रायगड भवनमध्ये धारावे ग्रामस्थ मंडळ आणि आमचे गावकरी ग्रामस्थ सर्व इथं आलेलो होतो। आमच्या गावात गट क्रमांक 66 आणि सर्वे नंबर 99-4 मध्ये गेले 2.5 वर्षापासून एक भूमाफिया आणि गावचे समाजकंटक हे तिथं ओली मैदानावर बांधकाम करतात। अनेक वेळा पालिकेला निवेदन दिली, सिडकोला निवेदन दिली, पण हे गेंड्याचे कातडीचे सिडकोचे अधिकारी आणि पालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करतात। याच्या पाठीमागे मोठा आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे। वारंवार भेटीगाठी देऊन आता आजचीच परिस्थिती सांगतो, अप्पर जिल्हाधिकारी मुख्य नियंत्रक बांधकामे यांना भेटण्यासाठी गेलो होतो, परंतु ह्या अधिकाऱ्यांनी आमच्या हातातून निवेदन घेतलं नाही। हे निवेदन आम्हाला डिस्पॅच करा म्हणून सांगितलं, पण 13 तारखेला माननीय मंदाताई म्हात्रे आमची 13 तारखेला जॉईंट एमडी बरोबर मीटिंग झाली। त्या एमडीनी सुद्धा आमचं पत्रक हातात घेतलं, पण या मुजूर अधिकाऱ्यांनी आमचं हे निवेदन हातात घेतलं नाही, डिस्पॅच करायला सांगितलं। याच्यात आर्थिक व्यवहार झालेला आहे। यांना काही गावाची गावकऱ्यांची समस्या सोडवायचीच नाही, त्यांना फक्त धनाढ्य बिल्डर भूमाफिया यांचीच कामं करायची आहेत। पगार सरकारचा आणि कामं भूमाफिया यांची करतात। आज धारावी ग्रामस्थ मध्ये 2.5 वर्ष भांडतोय, हे एवढे पत्रव्यवहार केलेले आहेत। हे जागेचा सातबारा आहे, ही ब्रिटिशकालीन इनामी जागा आहे आमची। या जागेवर ना केंद्र सरकारचा अधिकार ना राज्य सरकारचा अधिकार, ही अशीच जागा एकच धारावी गावात आमच्याकडे मोकळी आहे। कुठेही धारावी गावात मोकळी जागा नाही। ही पण जागा गिलकृत कुणामुळे करतात, या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे करतात। आज 2.5 वर्ष आम्ही महिला भगिनी सर्व पालिकेत सिडकोत
लढा देतो, पण आम्हाला न्याय मिळाला नाही. त्यांचा आम्ही आज जाहीर निषेध करतो. यापुढची भूमिका काय असेल? यापुढची भूमिका इथं साधं आंदोलन आहे. याच्या पुढे आणखीन आम्ही तीव्र आंदोलन करू, लागल्यास उपोषणाला बसू, पण आम्ही आता गावकरी मागे हटणार नाही. मी अजून पक्षाकडे कोणाच्या गेलो नाही. आम्ही मंदाताईला भेटलेलो आहे. मंदाताईच्या बरोबरीने आम्ही MD साहेबांना पण भेटलो होतो. त्यांनी पण आम्हाला सांगितलं आहे की हे निष्कासित करू, बांधकाम आहे ते अनधिकृत, असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. पण हे अधिकारी त्यांच्या खालचे अधिकारी आम्हाला काही दाद लागू देत नाही. MD सांगून सुद्धा अधिकारी ऐकत नाही आहेत, कारण त्यांनी हात त्यांचे ओले झालेले आहेत ना, त्याच्यामुळे ते आमचं ऐकत नाही. पुढे काय करणार? याच्या पुढे आम्ही तीव्र आंदोलन करणार, लागलं तर उपोषण करा, आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्ही ती जागा सोडणार नाही.